शरद पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जात त्यांचा सत्कार केल्याने उबाठा पक्षाचा जळफळाट झाला। शरद पवारांनी शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होतं। आम्हाला पण राजकारण कळतं, काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात, अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी पवारांना सुनावलं। शिवसेना तोडणाऱ्यांना तुम्ही सन्मानित करता, यामुळे त्रास झाला। महाराष्ट्राच्या शत्रूंना असे पुरस्कार देणं रुचलं नाही। गद्दारांना असे सन्मान देणं म्हणजे राज्याच्या अस्मितेला धक्का देणारा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी गद्दारी केली। शरद पवारांनी शिंदेंचा नाही, महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शहांचा सत्कार केलाय, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। ठाण्याबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे, पवारांकडे माहिती नसेल तर राजन विचारे माहिती देतील, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। ठाण्याचा विकास शिवसेनेने केला, असंही राऊतांनी ठणकावलं। पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानं उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सत्कार सोहळ्याला शरद पवारांनी जाणं टाळलं पाहिजे होतं, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी मांडल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये सुरू असलेलं साहित्य संमेलन म्हणजे दलाली आहे। साहित्य संमेलनाच्या निमित्तानं कुणाचाही सन्मान केला जातोय, अशी टीका संजय राऊतांनी केली। मला साहित्य संमेलनाचं निमंत्रण आहे, पण मी जाणार नाहीये, असं राऊत म्हणाले। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंडे प्रकरणावरून सरकारची बदनामी होत असल्यानं शिवसेनेचे नेते नाराज आहेत। मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कुणाची, असा सवाल शिवसेना नेत्यांनी विचारला। आता दिल्लीच्या फेऱ्या वाढणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना दिलेत। गेल्या आठवड्यात शिंदेंनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र शिंदेंच्या दौऱ्यामागचं नेमकं कारण काय, अद्याप गुलदस्त्यात आहे। उमेश पाटलांच्या प्रवेशावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच धुसफूस सुरू आहे। यावरूनच आता राजन पाटलांचे पुत्र अजिंक्य राणा पाटलांनी उमेश पाटलांवर टीका केली। कुत्र परत येतंय म्हणून अजितदादांनी त्यांना परत गाडीखाली घेतलं, अशी टीका त्यांनी केली। अब्दुल सत्तारांना आणखी एक धक्का बसलाय। सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्यास औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली आहे। पुतळे उभारण्याची जागा वादात असून सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई करण्यात आलेली आहे। शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माजी आमदार वैभव नाईकांना फोन केला, त्यांची विचारपूस केली। वैभव नाईकांच्या पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती। या चौकशी संदर्भात जाणून घेण्याकरता ठाकरेंनी वैभव नाईकांना फोन लावला होता। काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्षपदाबाबत राहुल गांधींशी बोलणं झालं असून लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली आहे। रायगडच्या उरण विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार महेश बालदी यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा करत त्यांच्या या निवडीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। न्यायालयानं या याचिकेची गंभीर दखल घेत महेश बालदी यांच्यासह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये अजित पवारांना संधी देताना दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं नव्हतं। याबद्दल टीका सुरू झाल्यानं अखेर शिंदे यांचा प्राधिकरणात समावेश करण्यात आला। मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात तीव्र नाराजी नोंदवली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते। मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पाण्याकरता संतप्त भावना नोंदवल्या। अशा परिस्थितीत लोकांच्या रोषाला कसं सामोरं जायचं, अशी विचारणा करत अनेक मंत्र्यांनी या मिशनचे वाभाडे काढले। संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील जिल्हा नियोजन समितीमधील निधी वितरणातील अनियमिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला।
याच अनुषंगानं पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या 2 वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी लावली। यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्यात आलं। सांगलीत शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। काही पालकांनी चित्रीकरण करत हा प्रकार उघडकीस आणला। वाशिम जिल्ह्यातील बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्याने दर निम्म्यावर आले आहेत। किरकोळ बाजारात लसूण 200 रुपये प्रति किलो दराने मिळत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। शहापूरच्या शेलवली गावात खंडोबा यात्रेला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली, तर हजारो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाकरता गर्दी केली। संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकापाठोपाठ कांदा आणि फळबाग पिकं संकटात सापडली आहेत। या वातावरणामुळे फुलोऱ्यात असलेल्या पिकाचा मोहोर गळून पडत आहे। अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतीये। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर रक्कम खात्यात जमा करण्यात येत आहे। उर्वरित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। आंबेगावच्या घोडेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मातृपितृ पूजन उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या चरणांवर जलाभिषेक केला, आईवडिलांबद्दल प्रेम व्यक्त केलं। सोलापुरात गारमेंट पार्क स्थापन करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली इथं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांची भेट घेतली, पाठपुरावा केला। दरम्यान बनावटी सोलापुरी चादरीच्या उत्पादनावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली। अलिबागच्या कोळीवाड्यात खंडोबा मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला। भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत पालखी मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक बँडच्या तालावर भाविकांनी ठेका धरला। साताऱ्यातील तळवडेतील खंडोबा मंदिरात कलशरोहण सोहळा संपन्न झाला। मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त पोपटराव खोमणे आणि जयश्राम स्वामी वडगावचे मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी यांच्या हस्ते हे कलशरोहण करण्यात आलं। जळगाव विमानतळ धावपट्टी विस्तारातील अडथळे दूर झाले। धावपट्टीच्या लांबी वाढीसाठी नशिराबाद उमाळे हा रस्ता बंद करण्यात येणार आहे। त्याऐवजी पर्यायी रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे। पूलही बांधण्यात येईल। यासाठी 6,60,00,000च्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। साताऱ्यातल्या कराड तालुक्यातील कोळे इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। घाडकेनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित या शर्यतीत 600हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली। दिवसा उन्हाचे चटके, रात्री थंडी असं वातावरण असल्यानं निमोनियासह अन्य साथीच्या रोगात वाढ झाली। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शेकापच्या जयंत पाटलांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं। जळगावच्या भुसावळमध्ये पालेभाज्यांची आवक कमी होताच दर दुपटीनं वाढले। पालेभाज्यांच्या उत्पादनात घट झाल्यानं थेट दरावर परिणाम झालाय। चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र आणि प्रदूषण मुक्त करण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या नमामि चंद्रभागा प्राधिकरणामध्ये विभागीय समितीनंतर आता जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली। अभिनयाची योग्य अंमलबजावणी आणि विकेंद्रीकरणाकरता पुणे, सोलापूर जिल्ह्यात ही समिती असणार आहे। जळगावातल्या रावेरमधील तांदलवाडी इथं पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्याने गहू, हरभरा आणि मका ही पिकं बहरली आहेत। 2 दिवसांपासून तापमान वाढीला झालेली सुरुवात या पिकांच्या वाढीकरता पोषक ठरेल असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेमध्ये अनेक प्रयत्नांनंतरही सुधारणा झाली नसल्याचं ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन म्हणजेच असरच्या अहवालात स्पष्ट झालंय। इयत्ता 3री ते 5वीच्या 71.3% विद्यार्थ्यांना 2रीच्या वर्गाचं मराठीचं पुस्तक वाचता येत नसल्याचं या अहवालात म्हटलंय। असरचा राज्यनिहाय अहवाल देशपातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे।
मार्च अखेरपर्यंत मालमत्ता करांसह विविध करांच्या वसुलीकरता जळगाव पालिकेनं जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत। वसुली 100% व्हावी यासाठी 12 पथकांची नियुक्तीही केली आहे। MIDCत पालिकेची 13 कोटींची थकबाकी आहे। अर्ध वर्ष उलटूनही जळगावातील 2,35,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। नुकसानीतून सावरण्यासाठी विमा कंपन्यांनी त्वरित पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।